स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। वहिनी, काय एकेकाचं नशीब असतं ना। त्या आदितीच्या आईचं राहून राहून लई वाईट वाटतंय। नवरा असताना त्याला अगदी भिवून भिवून राहिली, कधी स्वतःच्या मनाचा विचार केला नाही की कधी स्वतःच्या मनासारखं वागली नाही। आणि त्यांनीच आता असं विपरीत केल्यावर त्या बाईने तरी काय करायचं। मला तर आदितीचं आणि कुणालचं राहून राहून वाईट वाटतं। किती लहान आहेत दोघं, अजून सगळं आयुष्य जायचंय त्यांचं। वय ना, त्या आदितीच्या मागची 7.5 कधी संपणार आहे कोणास ठाऊक। मी बघते, तू याच्याकडे बघ। याचा आवर जरा आत घेऊन जा त्याला। अरे तुम्ही या ना, या आत या, बसा बसा। सॉरी, थोडं डिस्टर्ब केलं तुम्हाला। आय मीन मी न कळवता आलो। थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी आदितीबद्दल। म्हणजे हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही हे मला माहिती आहे, पण सूनर द बेटर। आणि तुमच्याशिवाय या बाबतीत मला समजून घेईल असं कोणी दुसरं मला वाटलं नाही, म्हणून आलो। मी आदितीशी लग्न करायचं म्हणतोय। मी काही खूप धक्का दिला का तुम्हाला? नाही तसं नाही, पण इनफॅक्ट यावर कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नाहीये मला। गेले काही महिने मी आदितीला पाहतोय। तिच्यासारखी मच्युर्ड मुलगी माझ्या पाहण्यात नाही। आपल्या कामाची जबाबदारीची पूर्ण जाण असलेली। इतक्या छोट्या वयात तिने इतकी मोठी जबाबदारी पेलली आहे। आय रिअली ॲडमायर हर। आणि त्या अजित प्रकरणात तिने जी काही इंटिग्रिटी दाखवली, इट वॉज सिम्पली फॅन्टॅब्युलस। असं आहे ना की तिच्या भूतकाळाशी मला काही घेणं देणं नाही। आय रिस्पेक्ट हर and that is enough to start a home. तिच्या वडिलांच्या बाबतीत आता जे काही घडलं त्यांना ती पुन्हा कोसळून जाऊ नये एवढीच इच्छा आहे। म्हणून लवकरात लवकर लग्न करावं अशी माझी इच्छा आहे। एका अर्थानं कुणाल आणि त्याच्या आईलाही आधार मिळेल।
and I'm ready to share their responsibilities too. तुम्हाला काय वाटतं? सुशांत, खरंच खूप मोठं मन आहे तुमचं. मला खात्री आहे की आमची अदिती तुमच्याजवळ एकदम सुखात राहील. अर्थात या इतक्या सगळ्या संघर्षानंतर आय बिलीव्ह शी डिझर्व्स अ मॅन लाईक यू. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. थँक यू सो मच. थँक्स. अगं हे बघ, काय छान लेख आलाय अनंत शास्त्री आठवल्यांचा. हो का? 10 श्लोकीचं प्रकरण त्यांनी व्यावहारिक उदाहरणं देऊन इतकं छान रंगवलंय. हेच बघ ना. परद्रव्य, परद्रोह, परनिंदा, परस्त्रियः नालंबते मनो यस्य तस्य चित्तं प्रसिद्धती. म्हणजे काय ग, तू काय बघतेस? नाही, काय वाचताय तुम्ही आजोबा? आय डोंट नो विच लँग्वेज दिस इज. अहो वेडाबाई, ही संस्कृत भाषा आहे. पण मला नाही येत ही भाषा. मग शिकायची. मी काय करणार आहे संस्कृत शिकून? वेअर कॅन आय यूज इट? हे बघ जुई, काही गोष्टी वरवर जरी उपयोगाच्या वाटल्या नाही तरी त्या फार महत्वाच्या असतात. म्हणजे मला नाही कळलं. हे बघ, संस्कृत भाषा शिकल्यामुळे आपली वाणी शुद्ध होते आणि उच्चार स्पष्ट होतात. बट आय यूज इंग्लिश लँग्वेज आजोबा. आणि हे तुमचं तोंडातल्या तोंडात इंग्रजी बोलणं आहे ना, तेही चुकीचं आहे. संस्कृत भाषा शिकल्यामुळं कुठल्याही भाषेचं प्रोनाऊन्सिएशन अगदी स्पष्ट आणि खणखणीत करता येतं. आता माझंच बघ ना. दॅट्स ट्रू. तुमचं इंग्लिश आहे ना, ते किती मस्त वाटतं ऐकायला. सो इझी. नुसती पोपटासारखी बोलू नकोस. शिकून घे आजोबांकडून 4-1 श्लोक. काय? ओ येस. आजोबा शिकवा ना मला. शिकवेन हा मी माझ्या जुईला. हा हा. कधी? शिकवेन ग. नो, आत्ताच. आत्ता लगेच? हो. का? काही प्रॉब्लेम आहे? अगं, आपण उद्यापासून तुझ्या शिकवणीला सुरुवात करूया. का तुम्हाला कुठे पार्टीला जायचंय? नो. मग क्लब? नाही. मग पब किंवा डिस्को? डेफिनेटली. अगं, या असल्या काही गोष्टी मी केलेल्या नाहीत माझ्या आयुष्यात. पण मग तुम्हाला मला शिकवायला प्रॉब्लेम काय? बरं, माझी आई शिकवतो. तुला हसायला काय झालंय? काय नाही. चालू द्या तुमचं. अगं पण आता काय शिकू हिला एकदम? आजच श्री गणेशा करा. असं करा, गणपती स्तोत्र शिकवा. काय? हा चालेल. हा म्हण बेटा. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं प्रणम्य. हॅलो. जुई, तुझ्या आईचा फोन आहे. काय काम आहे? तिला बोलायचंय तुझ्याशी. तिला सांग मला वेळ नाहीये, मी अभ्यास करते. आणि प्लीज मला डिस्टर्ब करू नको. ऐकलं? पण ती नाही ऐकत आहे आणि ती अभ्यास करत बसली. शी म्हणे, अहो संस्कृत शिकून सुसंस्कृत झाल्याशिवाय संस्कारांचं महत्व कसं कळणार? काय? चला म्हणा बरं परत. प्रणम्य शिरसा देवं. अगं बोल काहीतरी, काय प्रॉब्लेम आहे? तुझा तो अतिहुशार भाऊ बसलाय ना तिकडे ऑफिसमध्ये, ना मला एकटीला एखादा प्रोजेक्ट हँडल करून देत, ना एखादा डिसिजन घेऊन देत. सिद्धार्थ,
आपल्याला एखादा ऑल्टरनेटिव्ह सोर्स बघायला लागणार आहे. अल्टरनेटिव्ह सोर्स कसला? ऑफकोर्स पैशाचा. पूनम, तुला माहितीये मी प्रयत्न करतोय. परवा मी तुला ते आपल्या प्रोजेक्ट विषयी सांगितलं की नाही? हा, ते जरा सुरू होऊ दे, मग बघ आपल्याला खूप पैसे मिळतील. पुरे झालं रे तुझं. मला कंटाळा आलाय तुझ्या त्या पैसे कमवण्याच्या पंचवार्षिक योजनांचा. हे बघ सिद्धार्थ, आय वॉन्ट मनी अँड दॅट टू फास्ट. तुला कदाचित नसेल गरज पैशाची, पण चांगलं आयुष्य घालवण्यासाठी मला पैसा हवाय. मग आता मी कुठून आणू पैसे? दिलंय ना देवानं डोकं, अरे मग चालव ना ते. आणि जर स्वतःला कमवता येत नसतील तर कुठूनही मागून आण. हे बघ, मग आता काय चोरी करू का दरोडे घालू? घरातनच पैसा उचलण्यासाठी चोरी करायची गरज नसते. पूनम, आता काहीही झालं तरी मी शशांककडे पैसे मागू शकत नाही. मी त्याच्याकडून जे पैसे घेतले ते मी आपल्या त्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट नाही का केले? शशांक भाऊजींकडून पैसे घे असं मी तुला सांगत नाहीये. मग पण कंपनीत आपल्या नावाचे हक्काचे शेअर्स आहेत, ते तू नक्कीच मागून घेऊ शकतोस. निदान ते शेअर्स विकून तरी आपण पैसा उभा करू. येस, गुड आयडिया. पुन्हा आपण तसंच करूया. गजा, ए गजा, या फायलीमधले टॅग लावलेले जेवढे पेपर्स आहेत ना, त्याच्यात 2-2 कॉपीज घेऊन ये. फायलीच्या का आतल्या पेपरच्या? अरे तुला काही कळतं का? आज टॅग लावलेले जे पेपर्स आहेत त्याच्या 2-2 कॉपीज घेऊन ये. जाच पटकन. किती वेळा सांगायला लागते एकच गोष्ट? हॅलो हॅलो, मे आय स्पीक विथ मिस्टर नेरुरकर प्लीज? मेनू स्पीकिंग. बहादर आहे, कमाल करता हा तुम्ही. माणूस नजरेआड गेलं की तुम्ही आवाजही विसरता वाटतं. सॉरी मॅडम, नाही मी जरा गडबडीत होतो त्यामुळे आवाज नाही ओळखला. हां ठीक आहे, एक्सक्यूजेस देऊ नका. साहेब कुठे आहेत? साहेब जरा मीटिंग मध्ये आहेत मॅडम. जरा कनेक्ट करता. सॉरी मॅडम, पण तसं नाही करता येणार. म्हणजे माझा फोन आला तर कनेक्ट करायचं नाही अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्यात वाटते तुमच्या साहेबांनी तुम्हाला? नाही मॅडम, तसं नाही, पण एक महत्वाची मीटिंग चालली. ओ, कोण कोण आहे या महत्वाच्या मीटिंग मध्ये? कुणीतरी क्लायंट आहे आणि त्या नव्या आर्किटेक्ट मॅडम आहेत. नव्या आर्किटेक्ट मॅडम? हो, अवंतिका मॅडम. इंटरेस्टिंग. बहादर आहे, माझा फोन आला होता एवढं तर सांगाल ना तुमच्या साहेबांना? थँक्यू. मस्त वाटतंय ना? दोघेच असतो तर अजून छान वाटलं असतं. त्यांची येण्याची इच्छा दिसली, आपण नाही कसं म्हणणार होतो अनिश? त्यांच्या इच्छेचा विचार करताय तू, माझ्या इच्छेचा नाही. चिडतोस काय तू? आपण आहोतच ना दोघं आयुष्यभर एकमेकांसाठी. चला चला, आम्ही सगळे तयार आहोत, निघायचं ना? अनिश, आम्ही गावात चक्कर मारून येतो. संध्याकाळी देवळात जाऊ आणि रात्री येताना जेवूनच परत येऊ. हो. बोथ ऑफ यू एन्जॉय युअरसेल्फ. चलो निकलते. नाही, मी नाही येत. म्हणजे ते देवळात वगैरे जाण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी थांबते इथेच. अगं पण तू एकटी इथे काय करणार? एकटी कशाला? मी पुस्तकं आणली आहेत ना, वाचत बसेन मी. नाही तर इतिशाला सोडून जा ना माझ्याकडे, मी खेळत बसेन तिच्याजवळ. काय करायचं ना? आता काय करायचं? ठीक आहे, ही थांबणारच आहे तर इतिशाला हिच्याकडे सोडून जाऊया. हे बघ, ती झोपली आहे आणि तिचं अंगही गरम आहे. हा, तर तिच्या खाण्यापिण्याचं बघशील ना नीट? व्यवस्थित सांभाळशील ना तिला? हो, डोंट वरी, मी नीट काळजी घेईन. द्या माझ्याकडे. ओके. मग अनिश, निघू आम्ही? बाय.
काय रे बा ब्रेक केला? नाही, आणि ब्रेक केला तरी आज संकष्टी आहे, माझा उपवास आहे. तू नाही केलेला उपवास? मी उपवास नुसता उपवास शब्द ऐकला तरी मला भूक लागते. मी ब्रेकचीच वाट बघतोय. सलीलचं पण तेच आहे, बिलकुल त्याला भूक सहन होत नाही. काय म्हणतात साहेब? मजेत आहे. नाही, नाटकाबद्दल काय म्हणतोय? नाही, कर म्हणाला तसं काही नाही. अरे हो, मी ते कलारंग आहेत ना, त्यांच्या प्रोडक्शनकडे तुझं नाव सुचवलं. कशाबद्दल? नाही, तू नाही का परवा म्हणाला होतास की दीपेशच्या ऐवजी तुझं नाव सुचवायला? मी सुचवलंय ना. हा हा, मग काय म्हणाले ते? काही नाही, ते काही नाही म्हणाले. मी त्यांना नाव सुचवल्यावर मीच त्यांना म्हटलं की तुझं आणि माझं ट्युनिंग खूप चांगलं आहे. त्यांची काय रिएक्शन त्याच्यावर? पॉझिटिव्ह विचार करू म्हणाले मला ते. समीर, आपण एक केलं पाहिजे. आता आपण एकमेकांचं नाव प्रत्येक ठिकाणी सुचवायचं, म्हणजे नाटक असो वा सिरियल असो. दॅट्स बेटर. काय होईल रीमा, आपण एकमेकांची नाव सजेस्ट केली ना, आपण जास्त सक्सेसफुल होऊ. हो ना, नक्कीच. रीमाजी, चलो चेंज. परत? हाँ, कंटिन्यूटी है. चल. मी आलेच. या. काकू, चला ना, खाऊन घ्या थोडं. आदिती. नको ग, जगण्याची इच्छाच उरली नाही आता. परमेश्वरानं आमच्यावर फार अन्याय केलाय. काकू, पण असं उपाशी राहून कसं चालेल? हं? तुम्हीच धीर सोडलात तर मग यांचं कसं होईल सांगा बरं मला. काकू, संकटांचा खंबीरपणे सामना करायचा असतो. कुणाल, कसं होणार रे आता आपलं? हे बघ, काही काळजी करू नकोस, मी आहे ना. आदिती, तुझं लग्न झालं की यांच्या आत्म्याला शांती लाभेल ग. आताशा मला सारखे म्हणायचे आपण आदितीचं लग्न वेळेवर करून द्यायला हवं होतं. तेवढी एकच गंत त्याच्या मनात. काकू, तुम्ही काही काळजी करू नका. आदितीचं लग्न होणार आहे, अगदी छान. वारंवार मला म्हणायचे आपण पोरीचे दोनाचे चार हात करून द्यायला हवेत. काय वाटत असेल त्यांच्या आत्म्याला. तुम्ही काळजी करू नका. आदितीचं लग्न होईल आणि लवकरच तिला अगदी मनासारखा साथीदार मिळेल. प्लीज, हे शक्य नाहीये. कोण करणार आहे माझ्याशी लग्न? आदिती, काल सुशांत माझ्याकडे आला होता. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या सर्व जबाबदाऱ्यांसकट तो तुला स्वीकारायला तयार. मला माहिती आहे हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये, पण तरी सुद्धा सुशांत माझ्याशी जे काही बोलला
ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला खूप महत्वाचं वाटलं. घाई कसलीच नाहीये. तू नीट शांतपणे विचार करून मगच काय तो निर्णय घे. काकू, चला ना, खरंच थोडं थोडं खाऊन घ्या.